रेडियस ऑफ द सर्कल किती दिलेलं आपल्याला 10 सेंटीमीटर आहे. मग रेडियस कुठे आहेत सांगा यामध्ये. लेंथ CO इज इक्वल टू लेंथ AO या रेडियस आहेत किती दिलेले आहेत 10 सेंटीमीटर आहे. त्यानंतर आपल्या इथे रेडियस लिहूया आपण. रेडियस म्हणजेच काय त्रिज्या. त्यानंतर कुठला पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे कॉर्ड्स. चला कॉर्ड्स कोणकोणते जर सांगा. कॉर्ड्स म्हणजेच काय म्हणायचं जीवा. जीवा कोणकोणते आहेत. लेंथ AB हे पण समान दिलेत ना आपल्याला. लेंथ कोण CD किती आहेत 16 सेंटीमीटर आहेत. किती सेंटीमीटर. फाइंड काय करायचं आहे. फाइंड काय शोधायचं आपल्याला. त्या दोघांमधलं अंतर शोधायचं आहे. म्हणजे लेंथ OP शोधायचं. OP अँड OM आपल्याला काढायचं आहे. याला काय म्हणायचं डिस्टन्स बिटवीन कॉर्ड. काय म्हणायचं ह्यालाच काय म्हणायचं डिस्टन्स बिटवीन दोन ज्या जीवा आहेत वरती एक खाली एक त्या जीवामधलं अंतर वर्तुळ केंद्रापासून किती आहे. जीवामधील अंतर. कुठलं अंतर जीवामधील अंतर. थेरम कोणती ओळ यायची. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर bisects the chord. bisect the chord. काय म्हणायचं वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो दुभागतो. काय करतोय वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस काय करतो जीवेस दुभागतो. जीवेस काय करतो सांगा दुभागतो. इथं काय येणार AP इज इक्वल टू PB. कुणाचा हाफ झाला AB हाफ झाला. AB किती आपलं सांगा 16 होता. 16च्या हाफ किती झालं 8. त्यानंतर एक कुठलं तर घ्या. दोन्हीपैकी एक कुठलं गेलं चालतंय. CM बरोबर काय झालं MD कुणाच्या निम्मा होतो हा CD हाफ होतो. मग CD किती आहे 16चा आहे. 16च्या हाफ किती झालं 8 म्हणून आपण तिथं 8 घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे इन अ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे APO बरोबर आहे का. इन अ ट्रायंगल APO अँगल APO किती आहे सांगा 90 डिग्री आहे. मग कुठला थेरम वापरायचा बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नुसार काय येणार तिथे सांगा जरा. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार मग काय येणार पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय येणार बघा. पहिला आपला हा ट्रायंगल घेतलाय आपण. कर्ण वर्ग म्हणजे कुठला येणार AO स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर प्लस काय येणार PO स्क्वेअर बरोबर आहे का. चला किमती ठेवा यामध्ये. AO किती आपलं 10चा वर्ग. AP किती 8चा वर्ग आणि POचा वर्ग. 10चा वर्ग किती आला 100. 8चा वर्ग किती होतो 64. अधिक तिकडे काय होते वजा होते. वजा किती आली 36. 36 कुणाचा वर्ग आहे 6चा वर्ग. मग PO वर्ग. मग PO किती आलं 6 सेंटीमीटर वगैरे दिलंय का बघा. मग हेच आपल्याला अंतर काढायचं होतं आणि फायनल आन्सर काय लिहायचं